बुलढाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत दिमाखात स्थलांतर सोहळा. नमस्कार, मी निखिल. आपण पाहतात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव शहराच्या सहकार क्षेत्रात आज एक नवा अध्याय लिहिला गेला. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य वास्तूत स्थलांतर सोहळा बुधवारी 26 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या शुभहस्ते नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉक्टर सुकेशजी झवर, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि पाचोरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाषजी तोतला यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नव्या स्वमालकीच्या वास्तूमुळे ग्राहकांना अधिक प्रशस्त वातावरण, आधुनिक बँकिंग सेवा आणि तत्पर ग्राहक सेवा मिळणार असून हा टप्पा बुलढाणा अर्बनच्या प्रगतीतील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे. कुठलीही क्रांती जर करायची असेल, ते आर्थिक क्रांती असो, सामाजिक क्रांती असो, शैक्षणिक क्रांती असो, हरित क्रांती असो, हे फक्त सहकाराला शक्य आहे. आणि सहकार म्हणजे संघटन, समविचारी लोक एका ठिकाणी जर आले तर एक फार मोठी शक्ती तयार होते. त्याचे शेकडो उदाहरण आहेत. बुलढाणामध्ये जे 12,000 पासून व्यवसाय चालू केला आणि इथपर्यंत गेले, तर त्याचं कारणच आहे की इतकं आपण काही करून ठेवलेलं आहे. आणि आपल्या इथे सगळ्यांचा ठेवीदारांचा पैसा सेफ आहे. ते कारण असं की आज बरोबर 5,900 कोटीचं गोल्ड लोन आहे, 1,000 कोटीचं वेरोज लोन आहे, 4,000 कोटी ठेवी आपल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे आणि बाकी कर्ज सगळं सेफ आहे. बुलढाणा अर्बनने आतापर्यंत राज्यातले बरेच साखर कारखाने पुनर्जीवित केले आणि कारखाने आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. ज्या ज्या कारखान्यांचं नेटवर्क निगेटिव्ह आहे, ज्यांना कुठलीच बँक कर्ज देत नाही, असे जवळपास 19 कारखाने आपण राज्यातले आज सुरू केलेले आहेत. ही सहकाराची ताकद आहे. आणि जळगावकरांचा अनुभव निश्चितच पतसंस्थांच्या बाबतीत चांगला नाही आहे, परंतु आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की पतसंस्था एक विश्वासाची चळवळ आहे. जर विश्वास असतो तर काही होऊ शकते आणि तो विश्वास बुलढाणा म्हणजे संपादन केलेला आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचं बँकेत रूपांतर होणार आहे. पाहिजे सहकार क्षेत्रामध्ये आता अनेक पतसंस्था डब्बे झाल्या, मात्र बुलढाणा अर्बन एक असा आदर्श घेऊ शकते की बाकीच्या संस्था देखील त्यांच्या पद्धतीनं वाटचाल करू शकतो. आता असं आहे की ही जी पहिले तर सांगितलं विश्वासाची चळवळ आहे. आता जळगाव जिल्ह्यामध्ये काय झालं की लोकांनी गैरवापर करणं आणि पतसंस्था माध्यमातून प्रॉपर्टीचा अंदाज घेणं, प्रॉपर्टी विकत घे, लेआउट घे, प्लॉट पाड, फ्लॅट सिस्टीम बांध. पतसंस्थांनी या विनाकारणचा उद्योग केला जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त. कोणी कॉलेज काढले, कोणी काही काढले, त्यामुळे सगळ्या पतसंस्था डब्बे झाले आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये खूप आंदोलन झाली, खूप लोकांचे पैसे उडाले. आता हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. परंतु आज सगळ्यांवर पश्चातापाची वेळ आली. आमचा कुठलाही उद्योग नाही आहे आणि आपल्या जास्तीत जास्त आपण शाळा उघडतो. आज आपल्या जवळपास 22 शाळा आहेत, सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित आहेत आणि सगळ्या शाळांचे रिझल्ट जे आहेत अतिशय उत्तम आहेत. बुलढाण्याच्या शाळेत तर पुढच्या 1-2 वर्षी ॲडमिशन पॅक आहेत. हे सगळं सहकारामुळे शक्य झालं. एवढे आणि येणारा काळ कोल्ड चेनचा आहे, म्हणजे ज्याला आपण शीत साखळी म्हणतो ना, येणारा काळ पूर्ण शीत साखळीचा आहे. कारण की या मालाच्या तेजीबंदीमुळे माल ठेवायचा कुठे हा फक्त कोल्ड स्टोरेजलाच सेफ राहू शकतो. आज आमचे 19 कोल्ड स्टोरेज आहेत, 11 आमचे मालकीचे, 8-9 भाड्याचे आहेत, पूर्ण पॅक आहेत. सगळे कोल्ड स्टोरेज पॅक आहेत. पॅक म्हणजे लोकांनी लाईन लावलेली आहे, नंबर लागत नाही. आज अशी परिस्थिती आहे आणि ती गरज आहे. आता गरज कोल्ड स्टोरेज झाल्यामुळे लोकांना गरज कळली आणि लोक माल ठेवायला लागले. आम्ही दरवर्षी एक कोल्ड स्टोरेज बांधतो, दरवर्षी 5 वेअरहाऊस बांधतो. सगळे पॅक आहेत, सगळे चालतात. त्याचा अर्थ गरज आहे नव्हते. आणि आता भारत हा कृषीप्रधान देश आहे. ज्या देशाने इतक्या वर्ष बाहेरचं अन्न धान्य खाल्लं, आज तो देश 4 वस्तूंच्या बाबतीमध्ये देशात पहिला आहे. गहू आपण सगळ्यात जास्त निर्यात करतो, साखर सगळ्यात जास्त आपण निर्यात करतो, सोयाबीन पेंड सगळ्यात जास्त आपण निर्यात करतो आणि
जो बासमती तांदूळ आहे आपला तो इतका प्रसिद्ध झालेला आहे भारताचा की सगळ्या जगामध्ये तो जातो. अशा बऱ्याच गोष्टी आपण निर्यात करायला लागलेल्या. भाजीपाला खूप जातो आपला. पूर्वी सगळं आपण आयात करत होतो ना. फुलं इतके जातात, एक एक विमान अहमदाबादून एक एक विमान भरून फुलं जातात परदेशामध्ये. आपण सगळं ते आज युग क्रांती झालेली आहे. आम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न करतो कशाप्रमाणे सहकार्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात काही करता येईल, काहीतरी वेगळं आम्ही करून दाखवू. तर 2 शाळा आहेत जळगाव जिल्ह्यात, निश्चित 4-5 शाळा आमच्या होतील, होलसेल वाढतील, वेअरहाऊस होतील. धन्यवाद.